महिनाभर काम करून मला 20-22 हजार रुपये मिळतात आणि मी जस्ट 50,000चं कॅपिटल डिप्लॉय करून मला 25,000 एका दिवसामध्ये मिळालं. मला जाणवलं की याच्यामध्ये काहीतरी भयंकर पोटेन्शियल आहे आणि आपण याला एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि मग मार्केटनी आपला चांगला रंग दाखवायला सुरुवात केला आणि माझं ते लक संपलं आणि मला चांगलाच लॉस व्हायला लागला. मी 80,000चे 2.4 करोड केले हे 60 दिवसामध्ये. हे खरं आहे, बऱ्याच लोकांना त्याचा विश्वास बसत नाही आणि याच्यामध्ये खूप मोठं. नमस्कार, मी नितीन हजारे. एक शेतकरी कुटुंबातील जन्म, प्राथमिक शाळेत शिक्षण, मग नंतर 11वी-12वीला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं. माझ्या गावातील सगळे माझे फ्रेंड्स बेसिकली ते डी-एड करून शिक्षक झाले. मलाही घरून फोर्स होता की तूही शिक्षकच झालं पाहिजे. पण योगायोगाने म्हणा किंवा ब्लेसिंग इन डिस्गाईज मला 12वीला कमी मार्क्स पडले आणि त्यामुळे मला माझा डी-एडचा रस्ता म्हणजे तिथे थांबावा लागला. त्यानंतर 12वी नंतर मी बारामतीला बी-एससी कम्प्युटर सायन्ससाठी ॲडमिशन घेतलं. बी-एससी कम्प्युटर सायन्स म्हणजे त्याला बी-सी-एस म्हटलं जातं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील दोघेही शेतकरी, 2-3 एकर शेती. शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे विशेष असं काही उत्पन्न येत नव्हतं. मोठा भाऊ हा आर्मीमध्ये असल्यामुळे थोडासा हातभार लागत होता. एज्युकेशनमध्ये त्याचा बराचसा सपोर्ट मिळाला. बारामतीला गेल्यानंतर बरेच वाईट दिवस पाहिले. जॉब करून एज्युकेशन कंप्लीट केलं आणि शिक्षणामध्ये थोडासा बरा होतो. तर 12वीचा बारामतीला एज्युकेशन कंप्लीट करून एक चांगले मार्क्स मिळाल्यामुळे पुण्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आलो. इथे एम-एस-सी कम्प्युटरसाठी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ॲडमिशन मिळालं. जे माझ्या फील्डसाठी एक नंबर 1चं कॉलेज होतं. त्याच्यामुळे एक चांगला मोठा ब्रेक थ्रू मला एज्युकेशनसाठी मिळाला. पण एज्युकेशन करत असतानाच फीज भरताना खूप बऱ्याचशा अडचणी आल्या. त्यामुळे गावातील बऱ्याच लोकांना मदत मागितली, पण काही विशेष कोणी मदत दिली नाही. त्यासाठी 1 महिनाभर घरी पण बसावं लागलं की एज्युकेशनची फी भरता येत नव्हती म्हणून. त्याच वेळेस गावातील एका अजिनाथ हजारे गुरुजी होते, त्यांची पतसंस्था होती. त्यांनी एक 50,000चं कर्ज मंजूर करून दिलं. त्यांचं मी त्याबद्दल कायम ऋणी राहील आणि त्याच्यामुळे माझं एज्युकेशन कंप्लीट करण्यात मदत झाली. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यामुळं मला एक कॉलेज कॅम्पसमधून प्लेसमेंट झाली आणि मी हार्बिंजर नावाच्या कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉइनिंग केली. 2008ची ही गोष्ट आहे आणि त्यावेळेस चांगला पगार म्हणजे 20,000ची सॅलरी मला स्टार्टिंग मिळाली. आणि जेव्हा मी माझं प्रोफेशनल करिअर सुरुवात केलं, त्यावेळेस मला जाणवलं की माझ्या आजूबाजूला बरेचसे लोक आहेत जे एक स्टॉक मार्केटबद्दल बरंचसं बोलतात आणि ते बोलत असताना मला ते काही समजायचं नाही. कारण आपण मराठी माणूस नॉर्मली काय बोलतो की हे स्टॉक मार्केट ही मराठी लोकांसाठी बनलेलं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं मी काही इनिशियली एवढं लक्ष घातलं नाही. पण जेव्हा मी हार्बिंजर सोडून दुसऱ्या एका ऑर्गनायझेशनमध्ये जॉमेट्रिक लिमिटेडमध्ये गेलो, तिथेही मी पाहिलं माझ्या आजूबाजूला बरेचसे आय-टी इंजिनियर्स डेली सकाळी आल्यानंतर काहीतरी डिस्कस करायचे की आज मार्केटमध्ये काय होईल. मला थोडासा इंटरेस्ट, म्हटलं आपण हरकत नाही काय करायला, म्हणजे ट्राय आउट करूयात. तसं ऐकून मग मी एका फ्रेंडचं सजेशन घेऊन एक शेअर एक अकाउंट ओपन केलं आणि तिथून माझा एक ट्रेडिंगमधला जर्नी सुरू झाला. योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, मी 50,000 कॅपिटल डिप्लॉय करून ट्रेडिंगला सुरुवात केली आणि एक बिगिनर लक आपण जसं म्हणतो, तसं मला पहिल्या ट्रेडमध्येच एक 25,000चा प्रॉफिट झाला. ज्यावेळेस माझी सॅलरी होती एक 22,000-23,000 रुपये आणि मला 25,000चा प्रॉफिट एका ट्रेडमध्ये झाला, जे पूर्णपणे लकी होतं. मी टीव्हीवरती कोणाला ॲनालिस्टला पाहून एक तो ट्रेड घेतला होता. माझं डोकं अक्षरशः बंद पडलं, की एवढं पोटेन्शियल, म्हणजे मी महिनाभर काम करून मला 20-22 हजार रुपये मिळतात आणि मी जस्ट 50,000चं कॅपिटल डिप्लॉय करून मला 25,000 एका दिवसामध्ये मिळालं. मला जाणवलं, की याच्यामध्ये काहीतरी भयंकर पोटेन्शियल आहे आणि आपण याला एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि मग मी त्या दिशेने चांगलाच अभ्यास करून म्हटलं, की आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि माझी ट्रेडिंगची जर्नी इथून सुरुवात झाली. जसं आपण बोलतो, की बिगिनर लक, आणि माझं सुरुवातीलाच चांगलं लक सुरुवात झालं आणि मला बराचसा चांगला प्रॉफिट झाला आणि मग मार्केटनी आपला चांगला रंग दाखवायला सुरुवात केला आणि माझं ते लक संपलं आणि मला चांगलाच लॉस व्हायला लागला. पण मी गिव्ह अप नाही केलं आणि मीच ठरवलं, की की मला एवढं जाणवलं होतं, की या मार्केटमध्ये भयंकर पोटेन्शियल आहे. आपण जर चांगलं याला हे केलं. माझ्यामध्ये प्रॉब्लेम हा होत होता, की मी 50,000 1,00,000नी सुरुवात केली, तर ते मी स्केल 5,00,000, 8,00,000, 10,00,000 पर्यंत जात होतो आणि म्हणजे मला कॅपिटल 10x, 15x, 20x करण्याचं चांगलं कसब आलं होतं. पण इश्यू हा होता, की माझ्याकडे काही रिस्क मॅनेजमेंट नव्हतं. म्हणजे मी जे काही कॅपिटल बिल्ड होईल ते पूर्णच्या पूर्ण नेक्स्ट ट्रेडवरती लावायचो आणि लेट्स से मी 50,000 वरून 10,00,000 पर्यंत गेलो.
10,00,000वरून एक ट्रेड जरी चुकला तरी मी परत 5,00,000वरती यायचो आणि मग मला परत 5,00,000वरून 10,00,000 जाण्यासाठी मला ऑलमोस्ट 100%चा गेन हवा होता, जे खूप डिफिकल्ट आहे. हे मी खूप वेळा केलं म्हणजे ह्या सायकॉलॉजीवर काम करण्यासाठी मला प्रचंड वेळ लागला. मी प्रॉफिट करत होतो आणि तो वरती जाऊन परत परत मला लॉस म्हणजे तो मार्केट माझ्याकडून घेऊन जायचा. हे माझ्या लाईफमध्ये 2010 ते 2017 हे 7 वर्ष मी इनिशियली असंच केलं. भयंकर स्ट्रगल केला इनिशियली. बऱ्याच म्हणजे मी सॅलरीड असल्यामुळे आणि सॅलरी थोडीशी बरी असल्यामुळे प्रत्येक महिन्याला आलेला पैसा मी मार्केटमध्ये टाकायचो आणि जो आपला खर्चासाठी लागणारा पैसा बाजूला काढून जेही राहील, शिल्लक राहील ते मी मार्केटमध्ये टाकत होतो. नंतर तोही पैसा कमी पडायला लागल्यानंतर मी बरेचसे लोनही घेतले, पर्सनल लोन घेतले. सॅलरीड असल्यामुळे ते मला इझिली मिळाले. पण एवढंच आहे की मी या पैशांसाठी कधी खूप साऱ्या रिलेटिव्हजकडे, मित्रांकडे घेऊन असं पैसे खूप मागितले नाहीत आणि जे काही ते माझ्या स्वतःवरती केलं मी आणि प्रयत्न केला की मी त्याचा इम्पॅक्ट फॅमिलीवर होणार नाही. यासाठी मी माझ्या वाईफला खूप थँक यू म्हणेल. कारण तिचा सपोर्ट त्याच्यामध्ये जरी तिला या गोष्टी माहिती नव्हत्या, पण तिने मला कधीही असं विचारलं नाही की "तू मोस्टली काय करतोस? तुला ट्रेडिंगमध्ये किती लॉस होतो? किती प्रॉफिट होतो?" तिने कधीही इंटरफेअर नाही केलं. तीही वर्किंग असल्यामुळे एक घराला चांगला हातभार लागत होता आणि माझ्यावरती तेवढं प्रेशर येत नव्हतं. पण हा स्ट्रगल खूप जास्त आहे. हे बोलणं सोपं आहे कारण प्रॉफिट येत होता, पण तो राहत नव्हता. हा माझा मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे मी खूप पैसे घालवत नव्हतो मार्केटमध्ये, पण आपण बोलतोच ना, की मी 50,000 ने सुरुवात करून 10,00,000 पर्यंत गेलो. पण 10,00,000 जेव्हा जातात तेव्हा आपण असं विचार करत नाही, की 50,000 गेले. आपण म्हणतो, की 10,00,000चा लॉस झाला. कारण एका वेळेला तुमचं कॅपिटल 10,00,000ला पोहोचलेलं होतं. मग या सायकॉलॉजीवर काम करण्यासाठी मी म्हटलं, की आपल्याला एक रिस्क मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करावं लागेल. त्याच्याशिवाय याच्यामध्ये नाही आहे. आणि मग मी डिसाईड केलं, की आपण जोपर्यंत एक प्रॉपर फ्रेमवर्क आणत नाही, सिस्टम इन प्लेस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला याच्यातून चांगलं प्रॉफिट मिळणार नाही. म्हणून मी रिस्क मॅनेजमेंट इम्प्लिमेंट केलं आणि ठरवलं, की मॅक्सिमम मी 10% कॅपिटल कारण मी एक ऑप्शन बायर आहे. बेसिकली मी ऑप्शन बायिंग करतो. ऑप्शन सेलिंगसाठी खूप जास्त कॅपिटल लागतं आणि ऑप्शन बायिंग ॲटलीस्ट 50,000-1,00,000 वरती सुरुवात करू शकतो. मग मी असा विचार केला, की जेही कॅपिटल मी बिल्ड करेल आणि प्रॉफिट येईल, त्याच्यामधलं मी फक्त 10% एका ट्रेडवरती डिप्लॉय करेल आणि ते मला अतिशय हेल्पफुल झालं आणि जेही काही मी बिल्ड केलं आणि ठरवलं, की जोही प्रॉफिट पैसा येईल, तो मी विथड्रॉ करून तो डायव्हर्सिफाय करेल आणि त्याची इन्व्हेस्टमेंट करेल. म्हणजे मी शेअर्स घेईन, मी बॉन्ड करेल, ETF बाय करेल किंवा गोल्ड घेईल, काही करेल. मी तो फंड, प्रॉफिटेबल फंड मी अकाउंटमध्ये ठेवणार नाही आणि हे मला याने प्रचंडपणे हेल्प केली. म्हणजे माझा प्रॉफिटेबल जर्नीचा जो काही प्रवास आहे तो 2017 नंतर सुरू झाला. मग बऱ्यापैकी प्रॉफिटेबल चांगला झाला. म्हणजे मला एवढे मंथली म्हणजे मला मंथली जेवढी सॅलरी मिळते तेवढा मी कधी-कधी एका दिवसामध्ये पण कमवायला लागलो. लॉस प्रॉफिट होत होता, पण ॲट द एंड ऑफ द मंथ मला एक चांगला नेट टू नेट जर विचार केला तर एक चांगला प्रॉफिट मिळत होता. एवढ्यात मला मग बऱ्याच लोकांनी विचारलं, की "आता तू प्रॉफिटेबल आहे तर जॉब का सोडत नाही?" तर माझं असं म्हणणं होतं, की मला माझ्या वाईट दिवसामध्ये या जॉबनी सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळं आणि जोपर्यंत मॅनेज होते, हेच एक वय आहे तुमचं काम करण्याचं. म्हणून मी आजही मी वर्किंग आहे. एका आय-टी कंपनीमध्ये जॉब करतो आणि ट्रेडिंगही करतो. ट्रेडिंग व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी करतो. मग 2017 ते 2020 पर्यंत एक चांगला पिरियड एक सुरू झाला माझा आणि 2020 मध्ये ज्यावेळेस कोविडनी स्ट्राईक केलं, त्यावेळेस माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा प्रॉफिटेबल ट्रेड मला मिळाला. ज्यावेळेस जस्ट कोविडची स्टार्ट झाली होती आणि त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे मला थोडीशी आयडिया होती आणि माझ्याबरोबर आय-टी कंपनीमध्ये काम करणारे काही लोक हे चायनाचे होते आणि चायनामधून सुरुवात झाल्यामुळं एक थोडीशी आयडिया होती आणि त्यामध्ये माझी एक टीम मेंबर तिकडे एका ठिकाणी अडकली होती आणि तिकडे त्यांनी लॉकडाऊन डिक्लेअर केला होता. तर त्याचा थोडासा मला एक एक डिसिजन मेकिंगमध्ये सपोर्ट मिळाला आणि मलाही वाटलं, की हे हळू स्प्रेड होऊ शकतं आणि मग मी त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये एक शॉर्ट केलं. इंडियन मार्केट म्हणजे बँक निफ्टीचा एक मी 30,000चा पुट 185ला मी बाय 181-85च्या आसपास मी बाय केला आणि दुसऱ्या दिवशी बँक निफ्टी 1000 पॉइंटनी क्रॅक झाली. दुसऱ्याच दिवशी हे 28 फेब्रुवारी 2020 ची गोष्ट आहे. आणि तो 180चा पुट ऑलमोस्ट मी 890च्या आसपास मी सेल केला. मला ऑलमोस्ट 4x मिळाले आणि त्यावेळेस मी रिस्क टेकिंग ॲबिलिटी माझी थोडी जास्त होती, प्रॉफिटेबल होतं म्हणून. तर त्यावेळेस मी ऑलमोस्ट 30 लाख रुपीज डिप्लॉय केले होते आणि मला त्या एका ट्रेडमध्ये मला 1.3 करोडचा प्रॉफिट मिळाला होता. आणि जे मी आणखी एका चॅनलला इंटरव्ह्यू दिला होता, त्याच्यामध्ये म्हटलं होतं, की मी 80,000चे 2.4 करोड केले हे 60 दिवसामध्ये. हे खरं आहे. बऱ्याच लोकांना त्याचा विश्वास बसत नाही आणि याच्यामध्ये खूप मोठं लक प्ले झालेलं आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. हा एक मोठा जो ट्रेड आहे, हो त्याचाच पार्ट आहे. मी
जो काही बॅक ऑफिसला लॉग इन करून ते आहे, वाटलंच तर मी त्याची लिंक मी जोश टीमला सांगेल की तुम्ही शेअर करा, की म्हणजे तुम्हाला जर त्याचं बऱ्याच लोकांना वाटतं की हे शक्य नाही आणि हे शक्य आहे. मी याच्यासाठी ॲक्चुअली गिनीज वर्ल्डसाठी पण, कारण हा 30,000% रिटर्न्स 60 डेजमध्ये हा एक रेकॉर्ड पण असू शकतो. त्यासाठी मी गिनीज बुकला पण अप्रोच केलं होतं. पण त्यांनी ते ड्यू टू सम रिझन्स की ते पास्टमध्ये झालंय. तुम्हाला परत फ्युचरमध्ये करू शकता का? फ्युचरमध्ये असं करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. होऊ शकतं असं काही नाही आहे. पण ते जरा डिफिकल्ट आहे. म्हणून मी याची एक लिंक वाटल्यास जोश टीमला शेअर करायला सांगेल. जे तुम्ही आणि कुणालाही काही असं त्याच्याबद्दल बोलायचं असेल, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ट्रेड विथ NST नावाचं चॅनल आहे. तिथे मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या WhatsAppवरतीही करू शकता. मी तुम्हाला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट नोट सकट मी तुम्हाला तो जो माइलस्टोन आहे तो तुम्हाला शेअर करेल. त्याच्यामध्ये आय ॲग्री खूप लक प्ले झालं होतं आणि हे परत रिपीटेबल नाही आहे. पण ते ॲक्चुअली झालं होतं. याच्यानंतरची जर पुढे जर याचा पुढचा प्रवास घ्यायचा म्हटलं, तर मला रिस्क मॅनेजमेंट आणि नंतर मला एक बीवर नावाचं इंडिकेटर मी स्वतःचं इन्व्हेंट केलं, ज्याच्यामध्ये कॉन स्ट्रॅटेजी आपण बेसिकली यूज करतो. आणि मी एक 6 इंडिकेटर कंबाईन करून एक बीवर नावाचं इंडिकेटर बनवलं होतं, ज्याने 2020 पासून आत्तापर्यंत मी ते डेली बेसिसवरती यूज करतो. ते बरेचसे लोकं त्याला सबस्क्राईब पण आहेत आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बीवर प्लस रिस्क मॅनेजमेंट जर हे तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं तर तुम्हाला नक्कीच खूप जास्त चांगला बेनिफिट आणि कोणीही तुम्हाला मार्केटमध्ये भेटू द्या, जर तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो नाही केली. मी म्हणेल की तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी यूज करा, गॅन थेरी यूज करा, एलियट वेव्हज यूज करा, टेक्निकल्स यूज करा किंवा छापाकाटा करून तुम्ही ट्रेडिंग करा. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट इम्प्लिमेंट नाही केलं, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जर तुम्ही युद्धाला गेलाय तर तुमच्याकडे लढण्याची ताकद नसेल, तुमच्याकडे तलवार आणि ढाल पाहिजे, राईट? तुमचं कॅपिटल म्हणजे तलवार आणि ढाल आहे. प्रत्येकाला वाटतं की एका ट्रेडमध्ये हिरो होऊन आपण आपलं कॅपिटल डबल करूयात. पण लक्षात ठेवा, जर तेच कॅपिटल झिरो झालं तर तुम्हाला नेक्स्ट डेला जरी तुमच्यापुढे चांगला ट्रेड व्हिजिबल असेल, तरी तो तुम्ही घेऊ शकत नाही. त्यासाठी कॅपिटल प्रिझर्वेशन हा पहिला गोल पाहिजे कोणत्याही ट्रेडरचा. तर कॅपिटल प्रिझर्वेशन हा तुमचा प्रायमरी गोल पाहिजे. जर तुम्हाला सीरियस ट्रेडर बनायचं असेल ना, तर तुम्ही इनिशियली 2 वर्ष मार्केटला वेळ द्या आणि प्रॉफिटचा विचार करू नका. तुम्ही मार्केटमध्ये राहा, मार्केटला समजून घ्या, मार्केटचं डायनामिक समजून घ्या. एकदा तुम्ही मार्केटमध्ये राहिलात 2 वर्षानंतर, तर मार्केट तुम्हाला समजेल आणि मग प्रॉफिट ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला त्यासाठी तुमची एक सिस्टम बनवायची गरज आहे. या जोश स्टॉकच्या माध्यमातून तुम्हाला मला सर्वांना हे सांगायचं आहे की ट्रेडिंग हा खूप डिफिकल्ट बिझनेस आहे. 98% ट्रेडर मार्केटमध्ये पैसा घालवतात. ही आणि ते म्हणजे कोणी रिटेल ट्रेडर असतात, माझ्यासारखे, तुमच्यासारखे, जे 50,000 1,00,000 कॅपिटल घेऊन येतात. आणि हीच एक सायकॉलॉजी मला खूप हेल्प केली जेव्हा मी प्रॉफिटेबल टर्न झालो. कारण मला सगळेजण म्हणायचे की 98% ट्रेडर्स पैसे घालवतात. तर मी असा स्टडी करायचा प्रयत्न केला की हे 98% ट्रेडर्स बेसिकली जे आहेत ते काहीच चुका करतात. तर जेव्हा कधी मार्केट 200 पॉईंट्स मध्ये येईल, तर मी चेक केला की रिटेल पब्लिक काय करते. जर मार्केट अप झालं असेल तर त्यावेळेस रिटेल पब्लिकने पुटच बाय केलेला असायचा आणि ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल तर रिटेल ऑलवेज बाय कॉल्स. ही थिअरी मला लक्षात आली. म्हणजे रिटेल ऑलवेज टेंड टू लूज मनी इन द मार्केट, हे जे आहे हे सत्य आहे. आणि मग मी जो ऑप्शन्स डेटा आहे तो एक प्रॉपरली स्टडी करायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही जर NSEच्या वेबसाईटवरती गेलात, रिपोर्ट साईटवरती गेला, तर NSE एकदम डिटेलमध्ये तुम्हाला डे टू डे बेसिसवरती खूप सारे रिपोर्ट जनरेट करते, ज्याच्यामध्ये ऑप्शन डेटा असतो, भाव कॉपी असते, त्याच्यावरून तुम्ही बरंच काही डिराईव्ह करू शकता. आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्या छोट्या ट्रेडर्सनी काय बाय केलं आहे हे जरी तुम्ही फाइंड आउट केलं, जरी तुम्ही रिटेलसारखं FIA सारखं प्रो ट्रेडर नाही म्हटलात, पण जर तुम्ही जे मिस्टेक्स रिटेल करतात ते जर अवॉइड करायचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला त्याचा खूप जास्त बेनिफिट होऊ शकतो. आणि या रिटेलच्या डेटाच्या अराउंड मी एक PCR, रिटेल PCR नावाचा एक डेली डेटा जनरेट करतो आणि तो माझ्या टेलिग्राम आणि ट्विटरवर हँडल आणि ट्रेड विथ NST नावाच्या Instagram पेजवरती मी पब्लिश करतो, ज्याच्यावरून एक ट्रेंड डिराईव्ह करायला शॉर्ट टर्ममध्ये खूप सारी हेल्प होते. जर तुम्ही नसेल तर तो नक्कीच ट्राय आउट करून बघा. ॲटलिस्ट तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये मार्केट कोणत्या डिरेक्शनमध्ये चाललं आहे हे नक्कीच याच्यामधून कळेल. आणि एक शेवटचा ॲडवाईस मला सगळ्यांना द्यायचा आहे की तुम्ही जर सिरियस असाल तर मार्केटला वेळ द्या आणि लॉसेस असेल तर बुक करायला सुरुवात करा. होप ट्रेडमध्ये राहू नका. इकॉनॉमी जेव्हा प्रॉफिट येईल तेव्हाही खूप खुश होऊ नका आणि लॉस झाला तरीही खुश होऊ नका. जेव्हा तुम्ही लॉस बुक करायला सुरुवात कराल मार्केटमध्ये आणि होप ट्रेड अवॉइड कराल, तेव्हाच तुमची ट्रेडर म्हणून जर्नी सुरू होईल. जो स्टॉकने मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.